सर्वांना जय शिवराय. नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करणारी निर्मिती फिल्म क्लब आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये कृतिशील पद्धतीने काम करणारी निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीनं महामानव घरोघरी हे अभियान गेली 10 वर्षे झालं आम्ही राबवतोय. त्याच्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सर्वांचे आदर्श रयतेचे राजे लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये एक सर्वात मोठी भव्य अशी महानिबंध स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती. वास्तविक ह्या स्पर्धेनं एक मराठी साहित्यामध्ये एक वेगळं विश्व या ठिकाणी निर्माण केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे अशी चर्चा महाराष्ट्राच्या पातळीवरती सुरू झाली होती. सांगायला खूप आनंद होतो आहे की प्रचंड उत्साहानं यामध्ये स्पर्धक सहभागी झाले. आम्हाला अपेक्षा होती की 500 स्पर्धकांनी सहभागी व्हावं, परंतु पाहता पाहता जवळपास 1800हून अधिक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आजच्या एकूण सगळ्या तंत्राच्या व्हॉट्सअपच्या मोबाईलच्या काळामध्ये माणसं वाचत नाही आहेत हा जो काही एक गैरसमज पसरवला गेलेला आहे तो ह्या महानिबंध स्पर्धेनं दूर केलेला आहे. नवीन तरुण जे काही लोक आहेत ते प्रचंड वाचन करत आहेत. खरं तर ह्या स्पर्धेमध्ये अगदी 5वी पासून ते 10वी पर्यंतची जे काही वेगवेगळी मुलं आहेत ते सहभागी झालेली आहेत. 80 वर्षे वयाचा तरुण आपण त्यांना म्हणू जिवंत मानाचा तरुण तेही यामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रासह बिहार मुंबई USA अमेरिका अगदी जागतिक पातळीवरती या स्पर्धेने एक विक्रम तयार केलेला आहे. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांनी जो हा उपक्रम राबवला तो अतिशय यशस्वी झालेला आहे. आज या स्पर्धेचा निकाल आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत. खरं तर स्पर्धक म्हटल्यानंतर त्यांचं लिहिणं आलं, त्यांचे निबंध तपासणं आलं. मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांना माहितीस्तव सांगू इच्छितो की ही स्पर्धेचं वेगळेपण काय आहे तर ह्या स्पर्धेचा जे काही परीक्षक आहेत त्या परीक्षकाचा निर्णय अंतिम नाही आहे. म्हणजे एखाद्या स्पर्धकाला जर असं वाटलं की माझा निबंध मला तपासायचा आहे मला बघायचा आहे तर तो निबंध त्यांना पाहण्यासाठी निकाल लागल्यापासून म्हणजे उद्यापासून 5 दिवस या निर्मितीच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहे. आणि त्यांना अशी शंका आली की माझा निबंध हा जो काही पहिला दुसरा जे काही नंबर आलेले आहेत त्यापेक्षा चांगला आहे दर्जेदार आहे. तर आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अभ्यासक आहेत असे 5 अभ्यासक निवडावेत. त्यातल्या 3 लोकांनी जर असं शिफारसपत्र दिलं की हा निबंध या ठिकाणी तितक्याच ताकदीचा आहे दर्जेदार आहे की किंबहुना त्याहून चांगला आहे तर ज्या निबंध किंवा ज्या निकालावरती किंवा ज्या प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल ज्या निबंधाला चॅलेंज केला असेल तर त्याच रकमेचं बक्षीस आम्ही तो निबंध दर्जा असेल तर त्यांनाही देतो किंवा द्यायची भूमिका आमची आहे. 3 परीक्षक असतात. 3 परीक्षक निबंध तपासतात. त्यांची बेरीज मारून आपण नंबर काढतो. तेव्हा अतिशय खुली पद्धतीची ही स्पर्धा आहे. ह्याच्यामध्ये कुठंही तुम्हाला काहीही वेगळ्या प्रकारचं काही जाणवणार नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे विद्यार्थी सहभागी झाले. खूप आनंद होतो आहे. आणि हा निकाल घोषित करण्यासाठी देखील महाराष्ट्रातील दिग्गज लोक इथं आम्ही जमलेलो आहोत. माझ्यासोबत राज्य पातळीवरती एकूणच सगळ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय गेली 40 वर्ष काम करणारे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक शहाजी कांबळे सर या ठिकाणी आहेत की जो हा निकाल आपल्यासमोर घोषित करणार आहेत. तुमच्या आमच्या एक राज्य पातळीवरच्या सहकारी RPIच्या नेत्या आदरणीय रूपाताई वायदंडे आहेत. त्याही गेली 40 वर्ष या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत.
तर त्याही या स्पर्धेचा निकाल घोषित करणार आहेत। आमचे दुसरे सहकारी विश्वासराव तरटे इथं आहेत, जे जिल्ह्याच्या पातळीवरती आंबेडकरी आणि एकूणच परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय कृतिशील धडाडीचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आमचे दुसरे एक सहकारी हंबीररावजी तरटे इथं आहेत, तेही एकूण ह्या सगळ्या आमच्या निर्मितीच्या परिवारामध्ये सहभागी झालेले आहेत। तर सांगायची गोष्ट अशी आहे की ही एक राज्य पातळीवरती गाजलेली निबंध स्पर्धा आहे। हे जे एक शेड्यूल ठरलेलं होतं, हे जे एक टाइम टेबल ठरलेलं होतं, तर या टाइम टेबल प्रमाणे आज आम्ही निकाल घोषित करतो आहोत। निकाल घोषित करण्यापूर्वी 1-2-3 सूचना आहेत। जे स्पर्धक सहभागी झाले होते, ऑलरेडी आम्ही त्यांना 2-2 हजार रुपयाची पुस्तकं त्यांच्या घरपोच या ठिकाणी पाठवलेली आहेत। त्यातूनही काही लोकांचे राहिले असतील किंवा नजर चुकीने एखाद्याचं पोहोचलं नसेल, काही 2-4 लोकांची पुस्तकं परत आलेली आहेत, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांची पुस्तकं परत पाठवली जातील। सहभागी जे काही निबंध स्पर्धेचं जे काही सर्टिफिकेट होतं, प्रमाणपत्र होतं, तेही आम्ही तुम्हाला घरपोच पाठवलेली आहेत। कोणाला एखाद्याला मिळालं नसेल त्यांनी आमच्या संपर्कात ते परत पाठवलं जाईल, जेणेकरून कुठल्याही स्पर्धकावरती अन्याय होणार नाही, कुठल्या स्पर्धकाला पुस्तकं पोचली नाहीत असं होणार नाही, किंवा प्रमाणपत्र मिळालं नाही असं होऊ नये, यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती आपण संपर्क साधावा। आपली सगळी जी काही राहिलेल्या, काय खरं तर सगळ्यांनाच पोहोचलेलं आहे, काही अडचण नाही आहे, तरीही एखाद्या स्पर्धकाचं राहिलं तर आम्हाला कळवावं। पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम स्पर्धकांचं स्वागत करतो, त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। कारण एखादी निबंध स्पर्धा एखादी संस्था जेव्हा घेते तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याचा सहभाग वाढला जातो किंवा इतके लोक सहभागी होतात, इतके स्पर्धक सहभागी, सर एक निबंध आम्ही पाहत होतो, तपासत होतो, तर अतिशय सखोल पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याचं जे काही काम आहे ते या स्पर्धकांनी केलेलं आहे। भविष्यामध्ये यातले निवडक जे काही निबंध असतील त्यांचं एक मोठा ग्रंथ आम्ही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून हे जे काही निबंध आहेत ते निबंध मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना वाचायला मिळावेत। स्पर्धकाच्या नावासह आपण या ठिकाणी हे निबंध घोषित करणार आहोत। मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, यासाठी खूप लोकांनी मदत केलेली आहे, त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि मी निकालाकडे येतो। आपले जे काही सगळे एकूण स्पर्धेचं जे काही बक्षिसाचं जे शेड्यूल होतं त्यामध्ये पहिलं जे बक्षीस होतं ते 5 लाख रुपयाचं होतं, की ज्याच्यामध्ये 1 लाख रोख आणि 4 लाख रुपयाची पुस्तकं आम्ही या ठिकाणी देणार होतो। दुसरं जे बक्षीस होतं ते 3 लाख रुपयाचं होतं, त्याच्यामध्ये 50,000 रुपये रोख आणि 2.5 लाख रुपयाची पुस्तकं आम्ही देणार होतो। अशी 2 निबंध या ठिकाणी किंवा जे 2 स्पर्धक आहेत त्याची जी काही घोषणा आहे ते येणाऱ्या काळामध्ये केली जाईलच थोड्या वेळामध्ये। आणि त्यानंतर एक 20 उत्तेजनार्थ बक्षिसं या ठिकाणी आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला होता, की ज्यांना 1,000 रुपये रोख आणि 9,000 रुपयाची पुस्तकं या ठिकाणी आम्ही देणार होतो। तर आपण निकाल घोषित करत असताना पहिल्यांदा उत्तेजनार्थ जे काही 20 लोक आहेत ज्यांची नावं या ठिकाणी किंवा ज्यांचे निबंध उत्तेजनार्थ स्पर्धेमध्ये किंवा बक्षिसामध्ये आलेले आहेत, तर ते पहिल्यांदा आपण घोषित करूया आणि नंतर मग पुढं जाऊया। मी सुरुवातीला आमच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांना विनंती करतो की याच्यामध्ये जे उत्तेजनार्थ 20 बक्षीस आहेत त्याच्यामधलं 20 नंबरचं जे काही नाव आहे किंवा 20 नंबरचे जे स्पर्धक आहेत त्यांचं या ठिकाणी नाव घोषित करावं। आणि भव्य महानिबंध महास्पर्धेच्या निकालाचं 20व्या नंबरचं उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे माननीय मनीष कुलकर्णी। 20 नंबरचं उत्तेजनार्थ बक्षीस माननीय मनीष कुलकर्णी यांना। धन्यवाद मॅडम। मनीष कुलकर्णी यांचं जे काही निबंध आहे तो उत्तेजनार्थामध्ये 20वा क्रमांक आलेला आहे। यानंतर मी मॅडमना विनंती करतो की 19वा नंबर या ठिकाणी घोषित करावा या उत्तेजनार्थ बक्षिसामधला। 19 नंबरचं बक्षिसाच्या विजेत्या आहेत माननीय सारिका देशमुख। 19 नंबरच्या विजेत्या माननीय सारिका देशमुख। धन्यवाद मॅडम। यानंतर मी तुम्हालाच विनंती करतो की 18 नंबरचं नाव या ठिकाणी घोषित करावं, म्हणजे जे उत्तेजनार्थ बक्षिसाचं आपण घोषणा करतो आहोत। जे उत्तेजनार्थ 20 नंबर आलेले आहेत त्याच्यामध्ये 18वं जे नाव आहे ते मॅडमने या ठिकाणी घोषित करावं। 18 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते आहेत माननीय अशोक पाटील।
18 नंबरचे विजेते माननीय अशोक पाटील। धन्यवाद मॅडम। यानंतर मी मॅडमना विनंती करतो की 17 नंबरचं म्हणजे 17 नंबरवरती जो निबंध आहे, जो स्पर्धक आहे, त्या स्पर्धकाचं नाव या ठिकाणी घोषित करावं। उत्तेजनार्थ 17 नंबरच्या बक्षिसाच्या विजेत्या आहेत माननीय डॉक्टर स्वप्नाली जोग। 17 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाच्या विजेत्या माननीय डॉक्टर स्वप्नाली जोग या डॉक्टर आहेत आणि त्यांनीही निबंध आपल्याकडे पाठवलेला होता। ते साहित्याच्या डॉक्टर आहेत आणि त्यामुळं डॉक्टर स्वप्नाली जोग यांचा जो निबंध आहे तो उत्तेजनार्थमध्ये 17व्या क्रमांकावरती आहे। यानंतर मी मॅडमला विनंती करतो की 16वा जो क्रमांक आहे, 16वा जो निबंध आहे, आपण निबंधाचं वाचन खालून वरती करत जात आहोत, त्यामुळे 16वा जो क्रमांक आहे त्या स्पर्धकाचं नाव घोषित करावं। 16व्या क्रमांकाच्या बक्षिसाच्या विजेत्या आहेत माननीय मृण्मयी गायकवाड। 16 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाच्या विजेत्या माननीय मृण्मयी गायकवाड। धन्यवाद मॅडम। यानंतर मी मॅडमनाच विनंती करेन की 15 नंबरचं नाव आपण या ठिकाणी घोषित करावं। 15 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाच्या विजेत्या माननीय श्वेता कांबळे। 15 नंबरच्या विजेत्या माननीय श्वेता कांबळे। खरं तर या सगळेच जे काही स्पर्धक आहेत त्यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने निबंध लिहिले होते। निबंध तपासत असताना आमच्या अंगावर शहारे येत होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास आमच्या समोर या ठिकाणी या निबंधाच्या माध्यमातून येत होता। म्हणजे एखादा व्यक्ती किती पराक्रमी असू शकतो, आजही राजाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक का आठवतात, त्याची सगळी कारणं या निबंध स्पर्धेमध्ये आम्हाला दिसत होती। त्यांचा एक एक प्रसंग जेव्हा आम्ही वाचत होतो तो हुबेहूब आमच्या समोर या ठिकाणी यायचा। या सगळ्या स्पर्धकांनी सर खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते आहे। काही लोकांनी तर अक्षरशः त्याचं अक्षर बघितलं, त्यांचे संदर्भ ग्रंथ बघितले तर अगदी छत्रपती शिवाजी महाराज जणू काही साक्षात आमच्यासमोर उभाच आहेत की काय ते प्रसंग, असं हे निबंध स्पर्धा चे काही निबंध तपासताना आम्हाला या ठिकाणी जाणवायचं। आणि त्याच्यामुळे हे सगळे निबंध स्पर्धक अतिशय हुशार आणि संयमी संवेदनशील पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतात हे आमच्या लक्षात आलं। यानंतर मी मॅडमनाच विनंती करेन की 14 नंबरचं नाव म्हणजे ह्या उत्तेजनात जी बक्षिसं आहेत, आपण 20 पासून वरती 1 पर्यंत जातो आहोत, तर त्यामध्ये 14 नंबरचं जो काही स्पर्धक आहे किंवा 14 नंबरचा जो निबंध आहे त्या निबंध लेखकाचं नाव या ठिकाणी घोषित करावं। And the prize goes to Honorable राजेश पाटील। 14 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते आहेत माननीय राजेश पाटील। तर 14 नंबरला माननीय राजेश पाटील यांचा नंबर आलेला आहे। त्यांचा निबंध 14 नंबरला उत्तेजनार्थ म्हणून घोषित केलेला आहे। यानंतर मी मॅडमना विनंती करतो की 13 नंबरचं जे काही बक्षीस आहे किंवा स्पर्धक आहे त्यांचंही नाव या ठिकाणी घोषित करावं। 13 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते आहेत माननीय सूर्यकांत डोंगरे। 13 नंबरच्या बक्षिसाचे विजेते माननीय सूर्यकांत डोंगरे। मान्य सूर्यकांत डोंगरे हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्याने खूप चांगल्या पद्धतीनं निबंध लिहिलेला आहे। मी पुन्हा एकदा मध्येच सांगेन की आपलं जे बक्षीस वितरण समारंभ आहे तो आपण 9 जूनला दुपारी 1 वाजता कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये राजर्षी शाहू स्मारक भवन आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी मागं सांगितलं तसं हे जे काही विजेते स्पर्धक आहेत त्यांना विनंती आहे की बक्षीस वितरण समारंभात सर्वांनी उपस्थित राहणे हे बंधनकारक आहे। कारण हे जे काही बक्षीस आहे ते तुम्ही इथं येऊन पाहुण्यांच्या हस्ते घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही एवढा चांगला निबंध लिहिलेला असतो, तुम्ही एवढी मेहनत घेतलेली असते, तर त्याचं चीज व्हावं, त्याचा सन्मान व्हावा ही आमची भूमिका असल्यामुळं आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी हे निकाल घोषित करत असताना जाहीर करतो की आपण या निबंध स्पर्धेचं बक्षीस घ्यायला येणं बंधनकारक आहे। आपण या, आपले प्रतिनिधी पाठवा, आपल्या आईवडिलांना पाठवा, आपल्या मित्रपरिवाराला पाठवा, कोणालाही पाठवलं तरी चालेल, परंतु बक्षीस इथं येऊन घेणं ही बंधनकारक गोष्ट आहे। बक्षीस किंवा ह्याची जी काही रक्कम आहे ती पोस्टानं आपल्याला पाठवली जाणार नाही आहे। त्यामुळं तुम्ही 9 जूनला बरोबर दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक आहे। स्पर्धेचे काही नियम असतात, अटी असतात, ज्या काही सूचना आम्ही देतो त्या आपण पाळाव्यात अशी आमची विनंती आहे। तर आपण उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी घोषित करतो आहोत। तर मी मॅडमना विनंती करतो की या ठिकाणी 12 नंबरचा जो स्पर्धक आहे किंवा 12 नंबरचा निबंध लेखन करणारा जो स्पर्धक आहे त्यांचं या ठिकाणी नाव घोषित करावं।
भव्य महानिबंध महास्पर्धेच्या 12व्या नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते आहेत माननीय माणिकराव माळी. 12 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते माननीय माणिकराव माळी. धन्यवाद. मी मॅडमला लगेच विनंती करेन की आपण 11 नंबरचं जे काही स्पर्धक आहेत किंवा 11 नंबरच्या निबंध स्पर्धकाचे जे लेखक आहेत त्यांचंही नाव या ठिकाणी घोषित करावं. 11 नंबरच्या बक्षिसाचे विजेते आहेत माननीय पांडुरंग कदम. 11 नंबरच्या उत्तेजनार्थ बक्षिसाचे विजेते माननीय पांडुरंग कदम. धन्यवाद मॅडम. मी प्राध्यापक शहाजी कांबळे सरांना सांगू इच्छितो की तुम्ही प्राध्यापिक क्षेत्रामध्ये काम करत आहात. तर आजची मुलं ही बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये खूप गुंतलेली दिसतात, परंतु आमचे जे काय स्पर्धक आहेत ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुलं इतक्या मोठ्या प्रमाणात सखोल पद्धतीनं वाचन पण करतात. ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे स्पर्धा एका वेगळ्या पातळीवरती आम्ही घेतली होती. अनेक लोक, अनेक वर्गातले, अनेक स्तरातले, अनेक जाती धर्माचे. खरं तर यामध्ये असं नव्हतं की कुठल्या तरी एकाच वर्गातले किंवा एका विचारसरणीच्या लोकांनी सहभागी व्हावं, तर ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सर्वव्यापी जे काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत, म्हणजे काही लोकांनी त्या बाजूचे शिवाजी महाराज, काही लोकांनी या बाजूचे, समग्र छत्रपती शिवाजी महाराज या निबंध स्पर्धेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही संदर्भ मागं पुढं झाले असले तरी देखील खूप दखलपात्र पद्धतीनं निबंध, सविस्तर पद्धतीने निबंध लिहिण्याचं काम या सगळ्या स्पर्धकांनी केलेलं आहे. मी पुढं आमचे नेते विश्वासराव तरठे यांना विनंती करेन की उत्तेजनार्थ आपण नंबर घोषित करतो आहोत. 20 नंबर आपण उत्तेजनार्थ या ठिकाणी काढणार होतो. त्यामधले पहिले शेवटचे जे काही 20 ते 11 नंबर आहेत त्या आमच्या रूपाताई मॅडम यांनी आत्ताच त्या सगळ्या नंबरची घोषणा केलेली आहे. तर मी माननीय विश्वासराव तरटे साहेबांना अशी विनंती करतो की याच्यामध्ये 10 नंबरचा जो निबंध आहे किंवा 10 नंबरचे जे निबंध लेखक स्पर्धक आहेत त्यांचं या ठिकाणी नाव घोषित करावं. 10 नंबर ज्याचा आहे मान्य उमेश कल्याणी. 10 नंबर उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी आहेत उमेश कल्याणी. माननीय उमेश कल्याणी यांचा जो काही निबंध आहे तो उत्तेजनार्थमध्ये 10व्या क्रमांकावरती आहे. मी यानंतर सरांना विनंती करेन की 9 नंबरचं नाव या ठिकाणी घोषित करावं. 9 नंबरचं उत्तेजनार्थ जे बक्षीस आहे ते माननीय स्वप्नील जाधव. 9 नंबरचं उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते माननीय स्वप्नील जाधव. स्वप्नील जाधव यांचा देखील निबंध अतिशय दर्जेदार आहे. खरंच सगळ्यांचेच निबंध दर्जेदार आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण जीवनमान काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय होते, छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण कार्यकर्तृत्व किती उंचीचं होतं, काय होतं, हे समग्र पद्धतीनं या स्पर्धकांनी या निबंध स्पर्धेमध्ये लिहायचं, मांडण्याचं काम केलेलं आहे. खूप दर्जेदार पद्धतीने निबंध या सगळ्या स्पर्धकांनी लिहिलेत. हे नंबर काढत असताना खरं तर आमची कसोटी होती की कुणाला नंबर द्यावा, काय करावा. अगदी 1-2 मार्कामध्ये काही थोड्या संदर्भाच्या फरकानं या ठिकाणी हे नंबर या ठिकाणी निघलेले आहेत. यानंतर मी विनंती करतो की 8 नंबरचे जे काही स्पर्धक आहेत त्यांचं या ठिकाणी नाव घोषित करावं. या स्पर्धेमधले उत्तेजनार्थ क्रमांक ज्यांचा आपण 20व्या नंबरपासून वरती येतो आहोत, तर 8 नंबरचं जे काही स्पर्धक आहेत किंवा निबंध लेखक आहेत त्यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी माननीय विश्वासराव तरटे सरांनी करावी अशी मी विनंती करतो. उत्तेजनार्थ 8 नंबरचं बक्षीस मान्य गोपाळ शेळके. उत्तेजनार्थ 8 नंबरचं बक्षीस मान्य गोपाळ शेळके. म्हणजेच मान्य गोपाळ शेळके यांचा निबंध किंवा यांचा जो काही उत्तेजनार्थ नंबर आलेला आहे तो 8वा नंबर आहे. आणि मग मी पुढं येतो 7व्या नंबरचे जे काही निबंध स्पर्धक आहेत किंवा त्यांचा निबंध उत्तेजनार्थमध्ये जो काही क्रमांक आलेला आहे 7 नंबर, त्या 7 नंबरचं नाव देखील या ठिकाणी घोषित करावं. उत्तेजनार्थ 7 नंबरचं बक्षीस आहे सचिन पोळके. 7 नंबर उत्तेजनार्थ जे बक्षीस आहे सचिन पोळके. सॉरी, थोडंसं आपण समजून घेऊया. 8 नंबर ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे सचिन पोकळे. 7 नंबरला म्हणजे उत्तेजनार्थ जो काही नंबर आलेला आहे आपण थोडेसे दुरुस्ती करूया. दिलगिरी व्यक्त करूया. नावामध्ये थोड्याशा काही नाव नवीन आहेत आपल्यासाठी. वेगवेगळ्या भागातनं नावाच्या भाषेच्या काही मर्यादा असतात, त्याच्यामुळं 9 नंबर घोषित 9 नंबरचं जे नाव होतं ते माननीय स्वप्नील जाधव यांचं होतं. तर 8 नंबरचं जे काही स्पर्धक आहेत त्यांचं नाव आहे गोपाळ
शेळके आणि 7 नंबरचे जे स्पर्धक आहेत त्यांचं नाव आहे सचिन पोकळे असं त्यांचं नाव आहे. सचिन पोकळे यांचा जो निबंध आहे तो उत्तेजनार्थमध्ये 7व्या क्रमांकावरती आलेला आहे. अतिशय चांगला दर्जेदार निबंध त्यांचा आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन, हार्दिक त्यांचं अभिनंदन. यानंतर मी सरांना विनंती करतो की 6 नंबरचं जे काही निबंध स्पर्धक आहेत किंवा 6वा नंबर ज्यांचा उत्तेजनार्थामध्ये आलेला आहे त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करावं. उत्तेजनार्थ 6 नंबरचं जे बक्षीस ज्यांना प्राप्त झालंय त्यांचं नाव आहे समीर मुल्ला. 6 नंबर उत्तेजनार्थ बक्षीस ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांचं नाव आहे समीर मुल्ला. धन्यवाद सर. समीर मुल्ला यांनी जे काही निबंध लिहिला तोही तितकाच दर्जेदार होता. त्यामुळे उत्तेजनार्थमध्ये त्यांचा या ठिकाणी 6वा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर मी विनंती करतो की 5 नंबरचं जे काही नाव आहे त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करावं. उत्तेजनार्थ 5 नंबरचं बक्षीस आहे आरती साठे. उत्तेजनार्थ 5 नंबरचं जे बक्षीस आहे ते आरती साठे यांना मिळालेलं आहे. धन्यवाद. आपण जर सगळी नावं बघितली तर तुमच्या लक्षात येतील की सर याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती निबंध लिहिलेला आहे, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरती अगदी 12 बलुतेदार आलुतेदार लोक किती प्रेम करत होते, आत्ताही किती करतायत हेच यातनं आपल्याला दिसून येईल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अस्मितेचे इशू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा मानवतावाद जपणारा एक मोठा विचार आहे अशी आपल्या सगळ्यांची समज आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व्यापक पद्धतीनं लोकांमध्ये घेऊन जाणं, त्यांच्या विचारांचा जागर करणं, त्याचं प्रबोधन करणं. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती म्हणून काय होते, विचार म्हणून काय होते, त्यांचं कार्यकर्तृत्व काय होतं, म्हणजे त्या 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे एक मोठं महाबलाढ्य स्वराज्य उभा केलं त्यामागची प्रेरणा काय होती, या सगळ्यांचा उहापोया सगळ्या निबंध स्पर्धेमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जातीचे होते, धर्माचे होते याहीपेक्षा ते मानवतावादी भूमिका घेऊन कशी पुढे जात होते. त्यांनी सगळ्या माणसाला आपल्या कवित कसं घेतलेलं होतं, सगळ्यांशी एक मैत्रीचं जीवाभावाचं नातं कसं तयार केलं होतं, अशा अनेक गोष्टी संदर्भानं या स्पर्धकांनी या निबंध स्पर्धेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर एक निबंध हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आपल्या समोर उभा करून ठेवणारा असे हे सगळे निबंध स्पर्धक होते. त्यामुळे मी निकाल घोषित करत असताना मध्ये हे सगळं काही सांगतो आहे. त्यानंतर मीच विश्वासरावांना विनंती करतो की यामध्ये 4था क्रमांक उत्तेजनार्थमध्ये ज्यांचा आलेला आहे, म्हणजे 4थ्या क्रमांकाचा निबंध उत्तेजनार्थ बक्षिसामध्ये ज्यांचा समावेश केला गेलेला आहे त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करावं. उत्तेजनार्थ 4 नंबरचं बक्षीस आहे मान्य सत्यजित पाटील. उत्तेजनार्थ 4 नंबरचं जे बक्षीस आहे मान्य सत्यजित पाटील. आदरणीय माननीय सत्यजित पाटील यांचा निबंध हा 4थ्या क्रमांकाचा उत्तेजनामध्ये बसलेला आहे. या सगळ्यांना 1000 रुपये रोख आणि 9000 रुपयाची पुस्तकं आपण देणार आहोत. अगोदरच आपण जे काही स्पर्धेचे नियम आहेत, अटी आहेत त्या घोषित केलेल्या होत्या. आपली स्पर्धा नियमाभोवती चालणारी असणार आहे, आपली स्पर्धा नियमाच्या बाहेर जाणारी नाही आहे. जे काही नियम आपण घोषित केले होते तेवढेच नियम, म्हणजे अगदी तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की 30 तारखेला निबंध आमच्या ऑफिसला यायला पाहिजे होता असं आम्ही स्पष्ट केलं होतं. 30 तारखेच्या नंतर ज्यांचे निबंध पोचले ते निबंध स्पर्धेमधून बाहेर ठेवले गेले. आम्ही ठेवले कारण नियम असतात. स्पर्धकांनी काही विद्यार्थी पुण्याहून आले, दुसऱ्या दिवशी विनंती करत होते, परंतु जे वेळेत काम करतायत, वेळेत निबंध पाठवतायत किंवा जे अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने सगळ्या गोष्टीचं पालन करतायत त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून जे निबंध उशिरा आले ते निबंध निर्मिती फिल्म क्लबनं आणि निर्मिती विचारनं स्वीकारलेले नाही आहेत. त्यामुळे काही लोकांना वाईट वाटलं, त्यांची आम्ही खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. पण स्पर्धा ही स्पर्धा असते. स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्याचे सगळ्या नियम अटीचं पालन आपण केलं पाहिजे. ही एक महत्त्वाची भूमिका आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे. त्यानंतर मी विश्वासरावांना विनंती करतो की उत्तेजनार्थ जी काही बक्षिसाची घोषणा आपण करतो आहोत त्यामधलं 3 नंबरचं नाव या ठिकाणी घोषित करावं. उत्तेजनार्थ 3 नंबरचं बक्षीस मान्य नामदेव कोकाटे. उत्तेजनार्थ 3 नंबरचं बक्षीस मान्य नामदेव कोकाटे. नामदेव कोकाटे यांचा जो काही निबंध आहे तो उत्तेजनार्थ म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. मी 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी घोषणा करावी अशी मी विनंती करतो.
उत्तेजनामध्ये 2 नंबरच्या निबंध स्पर्धकाचं नाव किंवा निबंध ज्यांचा आलेला आहे त्यांची घोषणा या ठिकाणी करावी अशी मी विनंती करतो. उत्तेजनार्थ 2 नंबरचं बक्षीस मान्य तुकाराम कोले. उत्तेजनार्थ 2 नंबरचं बक्षीस मान्य तुकाराम कोले. मान्य तुकाराम कोले यांचा जो काही निबंध आहे तो उत्तेजनामध्ये 2 नंबरला आलेला आहे आणि उत्तेजनार्थ मध्ये जो पहिला नंबर आलेला आहे त्यांचं नाव देखील मी सांगतो विश्वासरावांना घोषित करायला. उत्तेजनार्थ मध्ये पहिला नंबरचं बक्षीस जे आहे माननीय डॉक्टर सोमनाथ माने. उत्तेजनार्थ 1 नंबरचं बक्षीस आहे ते माननीय डॉक्टर सोमनाथ माने. धन्यवाद सर. आपण उत्तेजनार्थ नावाची घोषणा केली तरीही मी रिपीट एकदा 1 पासून ते 20 पर्यंतची नावं मी एका मिनिटात वाचून दाखवतो. उत्तेजनार्थ 20 क्रमांकामध्ये पहिलं बक्षीस आहे डॉक्टर सोमनाथ माने. दुसरं बक्षीस आहे माननीय तुकाराम कोले. तिसरा जो क्रमांक आलेला आहे तो नामदेव कोकाटे. चौथा जो क्रमांक आलेला आहे तो मान्य सत्यजित पाटील. 5वा क्रमांक आलेला आहे मान्य आरती साठे. 6वा जो क्रमांक आलेला आहे मान्य समीर मुल्ला. 7वा जो क्रमांक आलेला आहे तो सचिन पोकळे. 8वा जो क्रमांक आलेला आहे तो गोपाळ शेळके. 9वा जो क्रमांक आलाय तो माननीय स्वप्नील जाधव. 10वा जो क्रमांक आलाय तो माननीय उमेश कल्याणी. 11वा जो क्रमांक आलाय तो माननीय पांडुरंग कदंब. 12वा जो क्रमांक आलाय तो माननीय माणिकराव माळी. त्यानंतर 13वा जो क्रमांक आलाय तो माननीय सूर्यकांत डोंगरे. 14वा जो क्रमांक आलाय तो माननीय राजेश पाटील. 15वा जो क्रमांक आलाय तो माननीय श्वेता कांबळे. 16वा जो क्रमांक आलाय तो मृण्मयी गायकवाड. 17वा जो क्रमांक आलाय तो डॉक्टर स्वप्नाली जोग. 18वा जो क्रमांक आलाय तो माननीय अशोक पाटील आणि 19वा जो क्रमांक आलाय तो सारिका देशमुख. आणि ह्याच्यामध्ये 20वा जो काही नंबर आलाय किंवा जो क्रमांक आलाय त्यांचं नाव आहे माननीय मनीष कुलकर्णी. असे जे काही 20 स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांनी खूप दर्जेदार निबंध लिहिले. खरंच सगळ्यांनीच लिहिले होते परंतु त्या सगळ्या निबंधामध्ये या 18 लोकांचे जे काही निबंध 20 लोकांचे जे निबंध आहेत ते उत्तेजनार्थामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आपण आता जे काही महत्त्वाचे 2 निबंध जे महाराष्ट्राचे महानिबंध आहेत अतिशय दर्जेदार निबंध ज्याचं मी मगाशी सांगितलं की पहिलं बक्षीस हे 5 लाख रुपयाचं होतं आणि दुसरं बक्षीस हे या ठिकाणी 3 लाख रुपये होतं. हे निबंध महाराष्ट्राचं एक आदर्श निबंध असणार आहेत. महाराष्ट्रातले एक दर्जेदार निबंध म्हणून याकडे बघितलं जाणार आहे. या दोन्ही निबंधाच्या स्वतंत्र पुस्तिकाही या ठिकाणी आपण येणाऱ्या काळामध्ये प्रकाशित करणार आहोत की ज्या आपल्या पाहायला मिळतील. तर मी आमचे नेते प्राध्यापक शहाजी कांबळे सर यांना विनंती करेन की यामध्ये जो 2रा क्रमांकाचा निबंध आहे अतिशय दर्जेदार निबंध ज्या निबंधानं महाराष्ट्रातले 3 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मिळवलेलं आहे की ज्यामध्ये 50,000 रोख आणि 2.5 लाख रुपयाची पुस्तकं या ठिकाणी दिली जाणार आहेत. अशा 2रा जो क्रमांक आहे त्या 2ऱ्या क्रमांकाचा निबंध त्या निबंधाचे निबंध लेखक यांचं नाव या ठिकाणी घोषित करावं. धन्यवाद अनिल. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन कार्य आणि विचार याविषयी महाराष्ट्रातील सर्वात मोठी निबंध स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचार मंच यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या युगामध्ये लेखन आणि वाचन संस्कृतीला ताकद देणारं महामानवांच्या विचारांना जागृत करण्यासाठी तुम्ही आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करत असताना मला मनापासून आनंद होत आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो अशासाठी की या ठिकाणी 1800 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जो एक नवा विचार नवा पायंडा सिद्ध केलेला आहे त्याचे जनक आपण आहात आणि त्याकरता तुम्ही प्रेरणा दिलेली आहे. यामध्ये जी 20 उत्तेजनार्थ बक्षिसं नुकतेच आता आमचे सहकारी रूपाताई वैदंडे आणि आमचे विश्वासराव तरटे यांनी जाहीर केले. या 20 स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक असं मी अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेतलं 2 नंबरचं अत्यंत महत्त्वाचं आणि उंची गाठणारं दर्जेदार लेखन करण्याची पद्धती अक्षर त्यामधला आशय ऱ्हस्व दीर्घ आणि या सर्व बाबींनी संपन्न असा हा 2 नंबरचा निबंध आहे.
ज्याचं नाव मला जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, ते नाव मी या ठिकाणी आता आपल्या समोर जाहीर करत आहे. आणि मी हार्दिक अभिनंदन करतो कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचा. प्राध्यापक दादासाहेब ढेरे हे द्वितीय क्रमांकाचे भव्य महानिबंध महास्पर्धेचे विजेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन, कार्य आणि विचार या संदर्भात दादासाहेब ढेरे यांचा 2रा क्रमांक निबंध स्पर्धेमध्ये मी जाहीर करत आहे. धन्यवाद सर. आणि प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचं अभिनंदन, कारण या निबंध स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं एक महाबक्षीस म्हणजे 3 लाख रुपयाचं बक्षीस प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांच्या निबंधाला मिळालेलं आहे. अतिशय, जसं प्राध्यापक शहाजी कांबळे सरांनी सांगितलं, अतिशय दर्जेदार निबंध, अतिशय उत्कृष्ट मांडणी, आशयाची मांडणी, वस्तुनिष्ठ मांडणी. म्हणजे हा निबंध वाचत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेल्यासारखं वाटायचं. अतिशय प्रेरणादायी, अतिशय शब्दांची ती झलक, शब्दाची मांडणी, वाक्यरचना, अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा निबंध. आणि हा निबंध महाराष्ट्राच्या महास्पर्धेचा 2ऱ्या क्रमांकाचा निबंध ठरलेला आहे प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचा. धन्यवाद. दादासाहेब ढेरे यांचं अभिनंदन. सर्व उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन. आणि आता आपण या ठिकाणी वळूया महाराष्ट्राच्या या भव्य महानिबंध महास्पर्धेचा पहिला जो काही विजेते आहेत की ज्यांचा महाराष्ट्राचा महानिबंध म्हणून या ठिकाणी घोषणा केली जाणार आहे. म्हणजे निबंध कसा असावा, निबंध कसा लिहावा, निबंध लिहिण्याची पद्धत काय असावी, निबंधाची मांडणी काय असावी, आशयाच्या अनुषंगाने मांडणी कशी असावी, त्याची रचना कशी असावी, त्याची सुरुवात कशी असावी, त्याचा शेवट कसा असावा, याचा एक आदर्श नमुना म्हणून ज्या निबंधाकडे आम्ही पाहिलं, ज्या निबंध लेखकाने तो निबंध लिहिला, त्या पहिल्या क्रमांकाचं ज्याचं बक्षीस आहे 5 लाख रुपये, म्हणजे 1 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपयाची पुस्तकं, मानपत्र, सन्मान चिन्ह तर असणारच आहे. परंतु अशा महाराष्ट्राचा मराठी भाषेतला सर्वात उत्कृष्ट निबंध आणि निबंध लेखकाचं नाव या ठिकाणी प्राध्यापक शहाजी कांबळे सरांनी घोषित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेमधल्या पहिल्या क्रमांकाचा निबंध, या स्पर्धेमधला अतिशय प्रेरणादायी निबंध, अतिशय दर्जेदार निबंध, ज्या निबंधाकड एक व्यापक पद्धतीनं, एक आदर्श पद्धतीनं पाहिलं जाईल भविष्यामध्ये, अशा निबंधकाराचं, अशा निबंध लिहिणाऱ्या व्यक्तीचं आणि या निबंध स्पर्धेतल्या पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकाचं नाव या ठिकाणी घोषित करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज साक्षात क्रांतीचा जनक, स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं हे जे स्वराज्य उभं राहिलेलं आहे ते दऱ्याखोऱ्यातून, डोंगर दऱ्यातून, मुलपाड्यातून, गावगाड्यातून जे स्वराज्य उभा केलं, मुघलांच्या अफाट साम्राज्याच्या समोर छत्रपती शिवराज लढत असताना जे संस्कार, जी मानवता छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेली आहे, त्याचं रेखाटन या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि 1800 स्पर्धकांमधून पहिलं नाव निवडलं. आणि ते निवडत असताना ज्या परीक्षकांनी या उत्तेजनार्थ 2रा क्रमांक, पहिला क्रमांक निवडलेला आहे, त्याच्यामध्ये प्रचंड असं बुद्धीचा कस लागलेला आहे. आणि त्यामुळं मी परीक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन अशासाठी आहे की 1800 स्पर्धकांमधून हे नाव आता जाहीर करायचं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी आणि आता सुद्धा अशी निबंध स्पर्धा झालेली नाही, याचा मी दावा करतो. 5 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस
ज्याच्यामध्ये 1 लाख रुपये रोख देऊन 4 लाख रुपयाची पुस्तकं दिली जाणार आहेत. पुस्तकं ही स्पर्धेचं बक्षीस दिलं जातं. हा पायंडा सुद्धा निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचार मंच यांनी जपलेला आहे. त्यामुळं हे नाव घोषित करण्यापूर्वी सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. आणि या उत्कंठेमध्ये हे नाव जाहीर करण्यापूर्वी ही स्पर्धा जी झाली याच्याविषयी व्यापकतेने चर्चा झाली पाहिजे. कारण पुढचा जो टप्पा असेल यापुढं ज्या पद्धतीचे निबंध स्पर्धा, कला स्पर्धा, फिल्म फेस्टिवल, राजश्री महोत्सव, हे सगळं जे काही घडतंय या घडण्यामध्ये जी प्रेरणा आहे व्यवस्था परिवर्तनासाठी नवा युग आणि नवा कार्यकर्ता सज्ज करण्याचा, तो सज्ज करत असताना या 18 स्पर्धकांनी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन जे लेखन, मांडणी, वैचारिक, साहित्यिक, संदर्भीय अशा पद्धतीची जी निबंध लेखन केलेलं आहे त्याबद्दल या सर्व 1800 स्पर्धकांचं अभिनंदन करून मी पहिल्या क्रमांकाचा निबंध मी ज्यांचा नंबर आहे तो आपण या ठिकाणी घोषित करत आहे. खरं सांगायचं तर हा म्हणजे अतिशय असा आनंदाचा मोलाचा क्षण आहे आणि मैलाचा दगड आहे. 5 लाख रुपयाची बक्षिसाची ही जी पद्धत आणि ममाने आणि निर्मिती विचारमंच निर्मिती फिल्म क्लब यांनी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन, कार्य आणि विचार या विषयावरील ज्या 1800 निबंध लेखकांनी आपले निबंध दिले त्यामधील पहिला निकाल हा प्राचार्य डॉक्टर सतीश देसाई यांचा. हार्दिक अभिनंदन त्यांचं. प्राचार्य डॉक्टर सतीश देसाई यांचं मी हार्दिक 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 अभिनंदन करतो. पाचगणीचे आहे ते, सातारा जिल्ह्यातील. धन्यवाद सर. प्राचार्य डॉक्टर सतीश देसाई, आपलं अभिनंदन. आपला जो काही निबंध आहे तो ह्या महास्पर्धेतला महानिबंध ठरलेला आहे. आपणास 1 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपयाची पुस्तकं ह्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळं प्राचार्य डॉक्टर सतीश देसाई, प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. निकाल घोषित झालेला आहे. मी पुन्हा एकदा 1-2-3 सूचना करतो. या बक्षीस निबंध स्पर्धेचं जे बक्षीस वितरण आहे ते 9 जून 2024 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी दुपारी 1 वाजता आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातले खूप मोठे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. राजर्षी नावाचा जो काही एक तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की शाहू महाराज आपले होऊन गेले, त्यांच्या नावानं राजर्षी लघु चित्रपट महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्या लघु चित्रपट महोत्सवामध्ये या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ देखील या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व स्पर्धकांना आमची विनंती आहे की 9 जूनला दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनला आपण उपस्थित राहावं. उपस्थित राहणं बंधनकारक आहे. आपणच येऊन आपण या आपल्या जवळच्या आप्तसंबंधित लोकांना पाठवलं तरी चालेल. तशी सूचना फक्त आम्हाला अगोदर द्या, कारण बक्षीस तुमच्या हातात डायरेक्ट पोचावं अशी आमची भूमिका आहे. कारण कष्ट करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका असल्यामुळं बक्षीस वितरण समारंभात स्पर्धकांनी उपस्थित राहणे ही बंधनकारक गोष्ट आहे. मला खात्री आहे की गेली 20 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं महामानव घरोघरी अभियानाअंतर्गत आम्ही महामानवांचे विचार समजून घेण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रयोग करतो, ज्यामध्ये महापरीक्षा घेतो, महानिबंध स्पर्धा घेतो, लेखन स्पर्धा घेतो, पुस्तक वाचन चळवळ चालवतो, असे जे काही वेगवेगळे प्रयोग चालवतो, ज्यामधून सर सांगायला हरकत नाही आहे गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जवळपास 1 लाख स्पर्धक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती महानिबंध स्पर्धा घेतली. आत्ता या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती आम्ही एक स्पर्धा घेतो आहोत.
ही आपण स्पर्धा घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती पण देखील आपण निबंध स्पर्धा घेतलेली आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हेतू एवढाच आहे की वाचन संस्कृती वाढली पाहिजे, महामानव घराघरामध्ये गेले पाहिजेत, त्यानिमित्तानं पुस्तकं घराघरामध्ये गेली पाहिजेत. जे स्पर्धक सहभागी झाले त्या प्रत्येक स्पर्धकाला आम्ही 2,000 रुपयाची पुस्तकं अगोदर त्या ठिकाणी घरपोच पाठवलेली आहेत. हेतू एवढाच आहे की पुस्तक माणसाचं मस्तक बदलवतं आणि बदललेलं मस्तक कधी कुणाचं गुलाम होत नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात ग्रंथालय हसायलाच पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही एक वाचन चळवळ चालवतो. या सर्व स्पर्धकाचं अभिनंदन, सहभागी स्पर्धकांचं या ठिकाणी आभार, स्वागत त्यांचं. बोलत राहू, चर्चा करत राहू, वेगवेगळ्या सगळ्या या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळे जे काही कार्यक्रम आहेत, वेगवेगळे जे काही कृती आपण करतो त्यामध्ये सहभागी होऊया. ह्या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यासाठी महाराष्ट्रातले खूप दिग्गज व्यक्तिमत्व प्राध्यापक शहाजी कांबळे सर, माननीय रूपाताई वायदंडे, माननीय विश्वासराव तरटे, माननीय हंबीरराव तरटे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी स्वतः अनिल म्हमाने या सगळ्या निबंध स्पर्धेकडे लक्ष ठेवून होतो. डॉक्टर नामदेवराव मोरे, आमचे अश्वजित तरटे, अरहंत मिंचेकर, ह्या सगळे जे काही लोक आहेत हे निबंध स्पर्धेचं व्यवस्थापन करत होते. निर्मिती विचारमंचच्या डॉक्टर शोभा चाळके, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम, अशा सगळे जी काही आमची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी टीम आहे हे सगळे एकत्र येऊन या निबंध स्पर्धेकडे लक्ष ठेवून होते. पारदर्शक पद्धतीनं ही निबंध स्पर्धा पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तरीही कोणाला असं काही वाटलं तर आपण आमच्याशी बोलू शकता, चर्चा करू शकता. पुढचे 5 दिवस तुम्हाला तुमचा निबंध त्याचं कसं परीक्षण झालेलं आहे वगैरे पाहायला मिळेल. तो आमच्या निर्मिती फिल्म क्लबच्या आणि निर्मिती विचारमंचच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असेल. तुम्हाला कुठली शंका वाचली तुम्ही बिनधास्त पद्धतीने आमच्या बोलू शकता, पण उगाच काहीतरी आडवं तिळवं वाकडं विचारण्याचा प्रयत्न करू नका. त्याचं कारण असं आहे की त्या सगळ्यांचं परीक्षण करूनच आम्ही या ठिकाणी नंबर काढलेले आहेत. कारण इतकी ओपन, इतकी खुली स्पर्धा महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये कुठेही घेतली जात नाही याची खात्री आम्हाला असल्यामुळं ऑब्जेक्शन कधीही आत्तापर्यंत निघालेलं नाही आहे. जे काही परीक्षण झालेलं आहे ते पारदर्शक पद्धतीने झालेलं आहे. पुढचे 5 दिवस तुम्ही कधीही येऊन ऑफिसमध्ये निबंध तुमचे पाहू शकता. फक्त तुम्हाला एक अर्ज करावा लागेल की मी असा निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो, ते निबंधाची जी काही फोटोग्राफी आहे ती आम्हाला मिळावी, ती पाहता यावी. तुम्हाला झेरॉक्स पाहिजे असेल तर झेरॉक्स दिली जाईल तुमच्या स्वतःच्या निबंधाची. आणि जे काही प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक जे निबंध आलेले आहेत किंवा उत्तेजनाचे निबंध आलेले ते मात्र तुम्हाला ऑफिसमध्ये पाहायला मिळतील. तुम्ही येऊन ते चाळू शकता, बघू शकता, शंका विचारू शकता, बोलू शकता. म्हणजे मगाशीच मी म्हटलं. आणि यातनं एखादा निबंध आणखी काही वेगळा दर्जेदार वाटला, 5 जे काही अभ्यासक आहेत त्यांनी जर आम्हाला शिफारस दिली समजा, तर त्यांनाही त्याच रकमेचं बक्षीस दिलं जाईल. इतकी ही एक खुली स्पर्धा, पारदर्शक स्पर्धा. कारण मुळात आमचा हेतूच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणून हा प्रयोग केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले, त्या सर्वांचं आभार. जे विजेते स्पर्धक आहेत त्यांचं अभिनंदन. तुमचे निबंध पुस्तक रूपानं लवकरच या ठिकाणी प्रकाशित केले जातील. ते पुस्तकं तुम्हालाही तुमच्या नावानं तुम्हाला दिले जातील. तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न केला आहे त्याचा कुठेही तुम्हाला पश्चाताप होणार नाही आहे. किमान छत्रपती शिवाजी महाराज या निमित्तानं तुम्ही अभ्यासू शकला, समजून घेऊ शकला, ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंचच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. सहभागी स्पर्धकाचं अभिनंदन करतो. चला तर भेटूया 9 जूनला दुपारी 1 वाजता बक्षीस वितरण समारंभासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी. धन्यवाद.